गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। सर्वजण उपासना करूनच हे निरूपण श्रवण करण्यासाठी बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या जगामध्ये सर्वसुखी असं कोणी आहे का? पण सर्वसुखी म्हणजे सुखामध्ये जर कोणी नसेल तर मग वाईट कर्म करायचे का? कधीच नाही। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की धर्मराजाचे 3 प्रश्न आहेत आणि मनुष्याची अंतिम वेळी त्याच्या सर्व पापांची आठवण करून देते। म्हणजे हे 3 प्रश्न आहेत ना, आयुष्यामध्ये या मनुष्याला सांगत आहेत की तू चांगले कर्म का करावेत आणि तू जेव्हा चांगले कर्म करशील ना तेव्हा तुला काय फळ मिळेल। जेव्हा मृत्यूची वेळ येते ना तेव्हा या सर्व प्रश्नांना आपल्याला सामोरे जावं लागणार आहे। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मृत्यू होण्याच्या अगोदर आपल्या हातून चांगले कर्म व्हायला हवे, नाहीतर आपली अधोगतीच होईल ना। म्हणून एखादं संकट जरी आपल्यावर आलं ना तरी समजायचं त्या संकटाबरोबर संधीसुद्धा येत असते। कारण का? कारण संकट हे कधीच संधीशिवाय येत नाही। म्हणजे संकट असतं ते कधीच एकटा प्रवास करत नाही। संकट हे संधीचा राखणदारच असतं ना। म्हणून तुम्ही संकटावर मात करण्याचं सामर्थ्य ठेवा, मग संधी ही तुमचीच आहे ना। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आपली चांगली वेळ जगाला सांगते आपण काय आहोत आणि आपली वाईट वेळ असते ना आपल्याला सांगत असते की हे जग काय आहे। म्हणूनच चांगल्या वेळेची वाट बघू नका, तुम्ही स्वतः प्रयत्न करा, स्वतः चांगल्या कर्मांशी नियोजनबद्ध राहा। कधी तुमच्या वाट्याला जरी दुःख आलं ना तर त्या दुःखामध्ये बुडून जाऊ नका। समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे ना। म्हणजेच आपल्या जीवनामध्ये जास्त दुःख होतं कधी? जेव्हा एखादा मूर्ख व्यक्तीशी आपण भांडण करतो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मूर्खाशी कधीच वाद घालू नका। जर कोणी तुम्हाला म्हणत असेल ना की हत्ती उडतो आहे तर त्याला जरूर सांगा, हो आजच मी उडून माझ्या बाल्कनीतून येऊन बसला होता। म्हणजेच त्याला जसं वाटतं ना त्या पद्धतीनं त्याला होकारार्थी विचार द्या, म्हणजे परत तो तुमच्याशी वाद घालणार नाही। आणि जर तुम्ही वादामध्ये त्याला म्हटलं की हे असं होईल का, मग अजून त्याच्यामध्ये वाद वाढेल। म्हणून आपल्याला वाद कमी करायचा असेल, समाधानी राहायचं असेल ना तर मूर्खाशी कधीच तोंड लावू नका, मूर्खाशी कधीच वाद घालू नका। कारण त्यामध्ये त्याची तर अधोगतीच असते, पण त्याचे गुण सुद्धा आपल्यामध्ये उतरत असतात। म्हणजेच आपल्या संगतीचे हे दुष्परिणाम होतातच ना। एखाद्या वाईट माणसाचा स्पर्श सुद्धा आपल्या जीवनावर दुष्परिणाम टाकू शकतो। ज्याप्रमाणे आपल्या घराशेजारी एखादी केमिकलची कंपनी असेल तर त्या केमिकलच्या कंपनीचा धूर असतो ना, एवढा वाईट असतो, एवढा वाईट वास असतो ना, आपलं घर सर्व दूषित होऊन जातं। मग त्याच्यामध्ये आपल्याला काही फायदा असतो का? काडीचा मात्र फायदा नसतो, पण तरीसुद्धा आपल्याला ते सहन करावं लागतं ना। कारण का? कारण ती आपल्या शेजारी आहे। म्हणून आपल्या शेजारी जरी हा मूर्ख व्यक्ती असेल तरी त्याच्या नादाला लागू नका, त्याच्यापासून 2 कोस दूर राहायला हवं। आता आपण पाहूया, ज्याप्रमाणे मनुष्याची अंतिम वेळ येते आणि अंतिम वेळी भगवंत असतो ना त्याच्या सर्व पापांची आठवण करून देतो। तू कोणकोणत्या प्रकारचे पाप केले आहेत
आणि हे धर्मराजाचे 3 प्रश्न, या सर्व प्रश्नांची उत्तरं या निरूपणामध्ये मिळणार आहेत. यमलोकामध्ये खूपच गोंधळ चालू होता. सर्वजण फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत होते. तसं तर यमदेव मृत्यू झालेल्या सर्वांना शिक्षा ऐकवत होते, पण आज एक मनुष्यानं त्यांना शिक्षा म्हणून 3 प्रश्न विचारले होते. जर आज या प्रश्नांचं उत्तर देण्यास यमदेव असमर्थ झाले ना, तर साक्षात त्यांना यमराज पद सोडावं लागेल आणि स्वतः मनुष्याच्या रूपामध्ये पृथ्वी लोकात जीवन आणि मृत्यूचक्र पूर्ण करावं लागेल. यालाच भयभीत होऊन आज यमदेव, जे रोज सर्वांना घाबरवतात, ते स्वतः घाबरून भयभीत सुद्धा झालेले होते. कारण मनुष्य जीवन जगणं त्यांच्यात शक्य नव्हतं. आता जे 3 प्रश्न होते ना, ते ऋषी भृगूने यमदेवाला विचारले होते आणि त्यांच्याकडून वचन घेतलं होतं की जर तुम्ही खरंच मनुष्याला शिक्षा देण्यासाठी बनला आहात ना, तर तुमची बुद्धी पण त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त असायला हवी. असं म्हणून ऋषी भृगूने यमदेवावरही प्रश्नचिन्ह लावला होता आणि म्हणाले, मला याचं उत्तर द्या. माझा पहिला प्रश्न होता, या सृष्टीवर सगळ्यात आपलं कोण आहे? बघा, लक्ष देऊन ऐका. जोपर्यंत या निरूपणाचं सार तुम्हाला कळलं नाही ना, तोपर्यंत हे निरूपण तुमच्या अंतर्ध्यानामध्ये जाणार नाही. बघा, पहिला प्रश्न होता की सृष्टीवर सगळ्यात आपलं कोण आहे. दुसरा प्रश्न होता, सारखं सारखं कोण मरत असतं. आणि तिसरा प्रश्न होता, दुःखी राहण्याचं सर्वात मोठं कारण काय आहे. यमदेवानं खूप विचार केल्यानंतर त्यांना जुन्या गोष्टी आठवल्या. जेव्हा महाभारतातले सगळे सेनानी मृत्यूनंतर यमलोकामध्ये आले होते, जेव्हा पांडवांसोबत द्रौपदी ही मृत्यूशयावरती विराजमान होती, एक झालेल्या गोष्टी यमदेवाला आठवत होत्या. तेव्हा द्रौपदी सहित 5 पांडव यमदेवाने दिलेल्या शिक्षेनंतर आपल्या स्वर्ग यात्रेला निघाले होते. जेव्हा ते हिमालयावरती स्वर्गारोहणासाठी निघाले होते आणि एक करून सगळ्या पांडवांनी आपल्या शरीराचा त्याग केला होता, त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा द्रौपदीनं आपल्या शरीराचा त्याग केला होता. असं म्हणतात, जेव्हा 5 पांडव मागे पुढे चालत होते, तेव्हा चालत चालत रस्त्यात द्रौपदी बेशुद्ध होऊन खाली पडली. तेव्हा भीमानं युधिष्ठिरला विचारलं, हा कसला आवाज आहे. भीमसेन पुढे म्हणाले, मला वाटतंय आपल्यामधील कोणीतरी पडलं आहे. तेव्हा भीमानं कोण पडलं हे पाहण्यासाठी पाठीमागे वळाले. तेव्हा युधिष्ठिर म्हणाले, पाठीमागे वळून पाहू नकोस. भीमसेन, या मृत्यू लोकात कोणीच कोणाचं सक्क नाही आणि आपल्याला या धर्माच्या मार्गावर कोणासाठीही थांबायचं नाही. आपल्याला लवकर स्वर्गलोकामध्ये पोचायचं आहे. तेव्हा युधिष्ठिरचं बोलणं मध्येच थांबवत भीमसेन म्हणाला, भ्राता, ही तर द्रौपदी आहे. ही आपल्या 5 भावांची धर्मपत्नी आहे, जी आपल्याला सर्वात प्रिय आहे. तिनं आपल्या आनंदासाठी तिचं जीवनपणास लावलं होतं ना. तिने 5 पतींची पतिव्रता पत्नीचं कर्तव्य केलं होतं, तरीही का तुम्हाला तिची पीडा दिसत नाही बरं. भीमाचं हे बोलणं ऐकून युधिष्ठिर म्हणाले, भीमसेन, तू चुकीचा आहेस. मनुष्याची अंतिम वेळ त्याच्या सगळ्या पापांची आठवण करून देते. मृत्यूनंतर इथे कोणीच आपलं नसतं. या ठिकाणी नेहमी तुमच्या वाईट कर्माची शिक्षा मिळते. आणि द्रौपदीनं आपल्या 5 भावंडांमध्ये भेदभाव केला होता. ती कधीही आपल्या 5 पतीसोबत समान भावनेने अनुरूप राहत नव्हती. ती सगळ्यात जास्त अर्जुनावरती प्रेम करत होती. याचं पापामुळं तिचा मृत्यू पहिल्यांदा झाला आहे. आणि मग भीमसेन आणि सगळे पांडव द्रौपदीला तिथून सोडून पुढे निघून जातात. दुसऱ्यांदा परत कोणीतरी पडल्याचा आवाज आला. यावेळी सहदेव पडला होता. भीम म्हणाला, भ्राता, सहदेव आपला भाऊ बेशुद्ध होऊन पडला आहे. तेव्हा भीमानं थांबवण्याचा विचार केला, पण युधिष्ठिर
भीमसेनला आणि अन्य भावांना न थांबवण्याचा सल्ला देऊन म्हणतात, सहदेवला स्वतःच्या बुद्धीवरती खूपच जास्त अहंकार होता, त्यामुळं त्याचे असे हाल झालेले आहेत. त्याची चतुर्बुद्धी त्याच्या मृत्यूला टाळू शकली नाही. काही वेळ चालल्यानंतर पुन्हा एकदा कोणीतरी पडलेल्याचा आवाज आला. तेव्हा भीमसेन म्हणाला, भ्राता, अणुजन नकुळ आहे, जो बेशुद्ध होऊन पडलेला आहे. कृपया आम्हाला सांगा की नकुळ का पडला आहे बरं. युधिष्ठिर म्हणाले, नकुळ स्वतःच्या सुंदरतेवर खूपच घमंड करत होता. एवढं सुंदर शरीर असून सुद्धा हा मृत्यूपासून वाचला नाही. पुन्हा एकदा हे सगळं त्याला तिथेच सोडून पुढे निघून गेलं. काही वेळ पुढे चालल्यानंतर अर्जुनाचा पाय घसरला आणि तोही एकदम खाली पडतो. तेव्हा भीमसेनला अर्जुनाच्या या पापाविषयी जाणून घ्यायचं होतं. तेव्हा युधिष्ठिर म्हणाले, अर्जुनाला पण त्याच्या विद्यावरती खूपच अभिमान होता. तो नेहमी म्हणत असायचा, तो फक्त एका दिवसातच एकटा सगळ्या सृष्टीला जिंकू शकतो. पण ते सर्व खोटंच होतं ना. त्यानं पण महाभारताचे युद्ध जिंकण्यासाठी 18 दिवस लावले. जर अर्जुनाला एवढा अभिमान आपल्या विद्यावरती आहे, तर या अवस्थेमध्ये मृत्यूशी लढून जिंकून दाखव. अशा प्रकारे अर्जुनाला पण पाठीमागे सोडून पुढे निघाल्यानंतर भीमसेनही एकदम खाली पडला. तेव्हा भीमसेन ओरडून म्हणाला, भ्राता, मला माहीत आहे तुम्ही मला पण पाठीमागे वळून पाहणार नाहीत, पण जाता जाता मला माझ्या आयुष्यातील दोषांना सांगून तरी जावा. युधिष्ठिर म्हणाले, हे विशाळ भीमसेन, तुझा दोष हा आहे की तू खूप जास्त जेवण ग्रहण करत होतास. कधी व्रत उपवास केला नाही. नेहमी दुसऱ्यांपेक्षा जास्त स्वतःच्या पोटाविषयी विचार करत होतास. तुला माहीत आहे, देवता पण एक वेळचं भोजन करत असतात. मनुष्य 2 वेळा भोजन करतो आणि दैत्य लोक 3 वेळा भोजन ग्रहण करतात. आणि सगळ्यात जास्त कुत्रा भोजन करतो. भीम खूपच खादाड होता. त्याला स्वतःच्या बाळाचा, शक्तीचा खूपच घमंडच होता ना. म्हणून भीमसेनची ही दुर्गती झाली आणि त्यालाही मृत्यू प्राप्त झाला. सर्वांनी आपल्या जीवनात कधी ना कधी धर्माला सोडलं होतं आणि अहंकारात स्वतःसाठी नरकाचे दरवाजे उघडलेले होते. आणि दुसरीकडे युधिष्ठिरने आपल्या जीवनात नेहमी फक्त धर्माचा मार्ग वापरला होता. म्हणूनच शेवटपर्यंत धर्मराज टिकून होते आणि स्वर्गाच्या मार्गावरती जाऊ लागले. धर्मराज बरोबर एक कुत्रासुद्धा होता. तो कुत्रा त्याच्या पूर्ण जीवनकाळात या धरती लोकात त्याच्याबरोबर होता आणि मृत्यूनंतर तो कुत्रा त्याच्याबरोबर आला आणि या कुत्र्यानं त्याच्या जीवनकालात चांगले काम केले होते. त्यामुळं त्यालाही धर्मराजाबरोबर स्वर्गाचा प्रवास करायचा होता. यमदेवाला धर्मराजाचं हे बोलणं आठवलं. बघा, आता आपण पाहत होतो त्या ऋषीनं या यमदेवाला विचारलेले ते 3 प्रश्न आहेत आणि हे सर्व महाभारतातलं होतं ना. हे सर्व हा स्वर्गप्रवास यमदेवाला या पांडवांचा आठवला. तेव्हा यमदेव ऋषी भृगूंना म्हणाले, ज्या प्रकारे तुम्ही रोगीचा मित्र दवा असतं, त्या प्रकारे मरणाऱ्याचा मित्र धर्म असतो आणि धर्मापेक्षा मोठा कोणीच नाही, जो मृत्यूनंतर सुद्धा आपली साथ सोडत नाही. जीवनाच्या शेवटच्या क्षणी सगळे मित्रमंडळी असू द्या, नातेवाईक असू द्या, तुमची साथ सोडून निघून जातात. एवढंच नव्हे, तुमच्या सगळ्या आयुष्यामध्ये जे कमवण्यासाठी सगळं आयुष्य कष्ट करताना तो पैसासुद्धा तुला धरती लोकामध्ये सोडून जावं लागतं. हे मुनिवर, तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. या जगात सगळ्यात जवळ आपला धर्म आहे आणि धर्माशिवाय मोठं काहीच नाही. धर्मराज युधिष्ठिरनं त्या कुत्र्याबरोबर हिमालयाच्या सर्वोच्च शिखरावरती पोचले. त्यांना घेण्यासाठी स्वर्गातून विमान आलं होतं आणि देवता युधिष्ठिरला म्हणाले, महाराज, युधिष्ठिर विमानात विराजमान व्हावं. देवतांचं बोलणं ऐकून युधिष्ठिर म्हणाले, माझा हा कुत्रा पण माझ्याबरोबर येणार. यावर देवतांनी उत्तर दिलं, हा कुत्रा स्वर्गात नाही येऊ शकत.
फक्त तुमच्यासाठीच विमान आलं आहे. धर्मराज म्हणाले, कुत्र्याला घेतल्याशिवाय मी स्वर्गात जाण्याची इच्छा नाही करू शकत. एक एक करून माझे सगळे नातेवाईक माझी साथ सोडून गेले, पण या कुत्र्यानं अजूनपर्यंत माझी साथ सोडली नाही. आणि धर्मानुसार आपला तोच आहे जो शेवटपर्यंत तुमची साथ नाही सोडत. आणि धर्माच्या मार्गात जर कुत्रा पण तुमची साथ देईल ना, तर त्याचा त्याग केला नाही पाहिजे. यमराज पुढे म्हणाले, मुनीवर तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. जो मनुष्य आयुष्यात इच्छेने घेरलेला असतो तो सारखा सारखा मरतो. जो कामनाविरहित झाला आहे तो सुखी आहे आणि त्याला पूर्ण शांती प्राप्त होते. कितीतरी वेळा आपण निरर्थक आणि इच्छांमुळं, अनावश्यक चिंता आणि तणावामुळं मरून जातो. पण जेव्हा इच्छांचा त्याग करू ना, तेव्हा आपण मुक्त होऊ शकतो. म्हणून यमदेवाला आता थोडं चांगलं जाणवू लागलं होतं, कारण त्यांनी 2 प्रश्नांची बरोबर उत्तरं दिलेली होती. आता तिसरा प्रश्न हा होता की सारखं सारखं दुःखी कोण असतो. आता यमदेव विचार करू लागले, तेव्हा त्यांना पृथ्वी लोकामध्ये भ्रमण करत असताना एका दिवसाचं दृश्य दिसू लागलं. सुंदर नगरमध्ये एक धनी व्यापारी राहत होता आणि त्याजवळ खूप सारी संपत्ती होती. त्याचा व्यवसाय खूप चांगला चालला होता. त्याच्याजवळ भरपूर पैसा होता. पण एके दिवशी व्यापारी त्याच्या घरात अस्वस्थ झोपला होता. त्याला झोप लागत नव्हती. त्याचं मन शांत नव्हतं. खूपच अस्वस्थ वाटत होतं. पत्नीने पतीला अस्वस्थ पाहून त्याला विचारलं, तुम्हाला काही झालं आहे का? तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात बरं? काही समस्या आहे का? कृपा करून मला सांगा. तर व्यापारी काहीच बोलला नाही, फक्त शांत पडून होता. मग दुसऱ्या दिवशी अशीच परिस्थिती होती. तेव्हा पत्नीनं खूप हट्ट केला आणि म्हणाली, तुम्हाला सांगावेच लागेल की तुम्ही कोणत्या चिंतेमध्ये आहात. तेव्हा व्यापारी म्हणाला, हे भाग्यवान, हे विचारू नकोस की मी कोणत्या चिंतेमध्ये आहे. जर तूही हे ऐकलं ना, तर तुझी ही अवस्था माझ्यागतच होईल. पण पत्नीने हट्ट करून म्हणाली, तुम्हाला सांगावंच लागेल की तुम्ही का चिंतेमध्ये आहात. पत्नीच्या या आग्रहामुळं व्यापारी म्हणाला, एके दिवशी माझ्या मनात विचार आला, जरा आपला सगळा व्यापार बंद पडला तर आपली काय अवस्था होईल. तेव्हा मी हिशोब करून पाहिला, जर आज या क्षणाला आपला व्यवसाय बंद पडला तर आपल्याजवळ एवढं धन आहे की आपणही आपल्या पुढच्या 7 पिढ्या आरामात बसू खाऊ शकतो. पण त्यानंतर आपल्याजवळ काहीच राहणार नाही. मला काळजी या गोष्टीची आहे की 7 पिढीनंतर आपली पुढील पिढी काय खाणार आहे. असं होईल हाच विचार करून मी खूपच दुःखी आहे. मला याच गोष्टीची चिंता होत आहे. मला याच गोष्टीची चिंता सोसवत आहे. त्या व्यापाऱ्याची बायको खूपच बुद्धिमान होती. ती म्हणाली, ठीक आहे, आता तुम्ही चिंता करू नका. उद्या आपण माझ्या माहेरी असलेल्या एका महात्म्यांजवळ जाऊया आणि त्यांना आपल्या समस्याचं समाधान विचारूया. आज आराम करा आणि झोपी जावा. दुसऱ्या दिवशी दोघेही महात्म्यांच्या आश्रमामध्ये पोचतात. तेव्हा शेठच्या पत्नीनं महात्म्यांसाठी काही सामान भेट म्हणून आणलं होतं. तो सगळा प्रसाद महात्म्यांना देऊ लागली. तेव्हा महात्मा तिला थांबवत आपल्या शिष्यांना म्हणाले, आश्रमामध्ये अजून किती अन्न शिल्लक आहे बरं. शिष्य म्हणाला, आज रात्रीसाठी सगळं आहे, उद्या सकाळसाठी काहीच शिल्लक राहिलेलं नाही. तेव्हा महात्मा म्हणाले, हे देवी, आम्ही तुझी भेट स्वीकारू शकत नाही, कारण आम्हाला याची आवश्यकता नाही. आता तर आमच्याजवळ खाण्यासाठी पर्याप्त आहे. तेव्हा ती स्त्री म्हणाली, काही हरकत नाही, तुम्ही उद्यासाठी ठेवून घ्या. तेव्हा महात्मा म्हणाले, आमच्या उद्याची चिंता तुम्ही करू नका. आमच्या उद्याची चिंता आमचा भगवंत करतील. जर आमच्यासाठी सामान नसतं तर नक्कीच ठेवून घेतलं असतं. पत्नीला व्यापारी म्हणाला, चल आता जाऊया. पत्नी म्हणाली, तुम्ही तर तुमच्या प्रश्नाचं समाधान विचारलंच नाही. तेव्हा व्यापारी म्हणाला, आता त्याची काहीच गरज नाही.
मला माझ्या प्रश्नाचं समाधान मिळालेलं आहे. महात्म्यांना उद्याची चिंता नाही आणि मला माझ्या 7 पिढ्यांची चिंता होत आहे. ज्या लोकांचा देवावर विश्वास नसतो ना, त्यांची अशीच अवस्था होते. यमदेवाला 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. त्याने तुरंत ऋषी भृगूला म्हणाले, या जगात सगळ्यात जास्त दुःखी चिंता करणारा असतो. आपली चिंताच आपल्याला सर्वात जास्त दुःख देत असते. म्हणूनच आपल्याला काही कारण नसताना चिंता नाही केली पाहिजे. जेव्हा आपलं मन कामनारहित होईल ना, तेव्हाच आपल्याला मुक्ती मिळू शकते. आता मुनिवर म्हणाले, एकदम बरोबर यमदेव, तुम्ही खरंच यमपुरीचे राजा बनण्याचे पात्र आहात. मी तर फक्त तुमची परीक्षा घेतली, मला माफ करा. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल, आयुष्यात जर समाधानी व्हायचं असेल ना, तर हा चिंता रोग आहे, त्याला मुळासकट काढून टाका. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये हा चिंता मनुष्याला अधोगती निर्माण करत असते, मृत्यूपर्यंत पोचवते. म्हणून जर हा चिंता रोग तुमच्या जीवनामधून जाईल कधी, जेव्हा तुम्ही भक्ती मार्गामध्ये तुमचं मन रमवाल, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये समर्थ विचारांची प्रेरणा मिळेल, तुमच्या प्रत्येक दिवसामध्ये तुम्ही उपासना कराल, तुमच्या जीवनामध्ये सर्व काही व्यवस्थित व्हायला सुरुवात होईल. पण तुम्ही मात्र एक वेळ निरूपण ऐकता, दुसऱ्या दिवशी परत विसरून जाता. मग ते होईल का? म्हणून आपलं ठाम मत असायला हवं. आणि हे मन आहे ना, ते एकचित्त करण्यासाठी या सर्व गोष्टी करायला हव्यात. जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये नवीन नवीन येतो, तेव्हा आपल्याला फक्त एकच उद्देश असतो की माझ्या जीवनामध्ये जे त्रास आहे, माझ्या जीवन सुखी कधी होईल, या सर्व गोष्टींचा मनुष्य विचार करून या भक्ती मार्गामध्ये येतो. आणि भगवंत एवढे भोळे आहेत ना, त्या गोष्टीमधून त्याला बाहेरसुद्धा काढतो. पण जेव्हा त्याचे सुखाचे दिवस चालू होतात ना, तेव्हा या भक्ती मार्गामध्ये जाणं तो बंद करतो. मग परत दुःखाचे दिवस चालू होतात. परत तो भक्ती मार्गामध्ये येतो. म्हणजेच दुःख आल्यानंतरच भगवंताची आठवण करायची का? पण जो मनुष्य सुखामध्ये सुद्धा भगवंताला विसरत नाही ना, त्याच्या जीवनातील समाधान कधीच जात नाही, त्याच्या जीवनातून धनसंपत्ती कधीच जात नाही. आणि मनुष्याचं नेहमी कर्माने राहायला हवं. किती जरी धनसंपत्ती तुमच्याकडे जरी आली ना, तरी उतू नये, मातू नये, अहंकारी बनू नये. कारण ही धनसंपत्ती आहे ना, ही क्षणिकच असते ना, कधी येईल कधी जाईल सांगता येत नाही. पण मनुष्यानं कर्माने जर राहिलं ना, तर मृत्यूनंतरसुद्धा तुमच्या उपयोगीच पडणार आहे ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही भक्ती मार्गामध्ये का यायला हवं, परमेश्वराचं नामस्मरण का करायला हवं, अगोदर तुम्ही स्वतःचा विचार करायला हवा. कारण जेव्हा दुसऱ्याचा विचार कधी करावा, जेव्हा आपलं आयुष्य परिपूर्ण व्हावं, आपलं आयुष्य अगोदर सुंदर बनवावं आणि मग दुसऱ्याचा विचार करावा. इतर लोकांसाठी आपण सदा सर्व काळ महत्त्वाचे नसू आणि त्यामुळं आपण स्वतःसाठी महत्त्व असायला पाहिजे. म्हणजेच स्वतःच्या सोबतीचा आनंद लुटायला शिका, स्वतःची काळजी घ्यायला शिका. ही सकारात्मकता आहे ना. स्वसंवादाला प्रोत्साहन द्या आणि स्वतःचा आधारस्तंभ बनवा. तुमच्या गरजा महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे त्या स्वतः पूर्ण करा. दुसऱ्यावर अवलंबून कधी राहू नका. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जो अग्नी आपल्याला गरमी देतो, तोच अग्नी आपल्याला जाळून नष्टसुद्धा करत असतो. म्हणजेच हा अग्नीचा दोष नाही, हा त्याचा स्वभाव आहे. तसंच माणसाचं सुद्धा आहे ना. अभिमान तेव्हा येत असतो जेव्हा आपल्याला वाटतं आपण काही केलं आहे. सन्मान तेव्हाच मिळतो जेव्हा जगाला वाटतं तुम्ही काहीच केलं आहे. म्हणजेच प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते आणि तसेच प्रत्येक हसणारा व्यक्ती खुश असतो का? असं काहीच नाही ना. कधी कधी जबाबदाऱ्या असतात. आपली माणसं यासाठी हसावं लागतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना,
कायम ऐकून घेणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कुणीतरी ऐकणारं लागतं ना. कारण कायम समजून घेणाऱ्या व्यक्तीला कुणीतरी समजून घेणारं लागतं आणि कायम काळजी घेणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कुणीतरी काळजी घेणारं लागत असतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, पिकलेलं फळ हे 3 गुणांनी ओळखलं जातं. एक तर ते नरम होतं, दुसरं तर अतिशय गोड होतं आणि तिसरं म्हणजे त्याचा रंग बदलतो. त्याचं प्रमाण परिपक्व माणसाची ओळखसुद्धा 3 गोष्टीवरून करावी. प्रथमतः त्याच्या बोलण्यात नम्रता असायला हवी, दुसरं म्हणजे त्याच्या बोलण्यामध्ये गोडवा असायला हवा आणि तिसरं म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असायला हवा. पण एका चुकीच्या पासवर्डमुळं साधं मोबाईलचं लॉकसुद्धा उघडत नाही. मग चुकीच्या व्यक्तीकडून आपल्याला समजून घेईल म्हणून अपेक्षा करणं बरोबर आहे का? म्हणून अगोदर आपण जीवनामध्ये चुकतो कुठे, जो मनुष्य चांगला आहे की वाईट आहे हे आपण परखण्यामध्ये चुकत असतो. म्हणूनच जीवनामध्ये काही केलं नाही ना तरी चालेल, पण स्वतःवरचा विश्वास मात्र कधीच कमी होऊ देऊ नका. चांगल्या चेहऱ्यापेक्षा चांगला स्वभाव महत्त्वाचा असतो, कारण चेहरा वयानुसार बदलत असतो, पण चांगला स्वभाव आयुष्यभर साथ देतो. म्हणून संपत्तीच्या दरिद्रीपेक्षा विचारांचं दारिद्र्य खूपच वाईट आहे. एक वेळ तुमच्याकडे संपत्ती कमी असेल तर चालेल, पण विचारांचं दारिद्र्य तुमच्या जीवनाची पूर्ण राखरांगोळी करत असतं. म्हणून विचार श्रेष्ठ ठेवा. जोपर्यंत तुमचे विचार श्रेष्ठ होत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही कितीही पैसा कमवा तो मातीमोलच आहे. कितीही तुम्ही देवदेव करा, तुम्ही नुसते देवदेव करून भक्ती होत नसते. देवदेव करण्यासाठी आपल्या वैखरीमध्ये गोडवा लागतो. ही भक्ती करण्यासाठी आपलं मन नम्रता लागते. म्हणजेच अहंकार, लोभ या गोष्टीपासून आपण जोपर्यंत सुटत नाही, या पूर्ण संसारामध्ये आपण त्या प्रकारे कर्म करत नाही ना, तोपर्यंत तुमच्या जीवनात कधीच भक्ती घडणार नाही. म्हणून प्रत्येकानं एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवायला हवी. जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी असतात, आपल्या हातात जर नसतील ना, तर तो वेळ आल्यानंतर त्या सोडून द्या. जे आलंय ना नशिबात त्याचा स्वीकार करायला शिका. कारण आयुष्याच्या या पुस्तकाचं पान नेहमी पलटी करायला हवं. जर तेच पान आपण पाहत बसलो ना, तर त्याच गोष्टीमध्ये आपण गुंतला जाऊ. पण काही गोष्टी न माहिती असलेल्याच बऱ्या असतात आणि काही गोष्टी माहीत असून सुद्धा दुर्लक्ष केलेल्या बऱ्या असतात. म्हणजे थोडं का होईना, पण आयुष्याचा प्रवास सुकर करा. पण जोपर्यंत तुम्ही एकच गोष्टीमध्ये अडकून जाल ना, तोपर्यंत तुमचं दुःख कधीच साथ सोडणार नाही. आणि जर आपण ते पुस्तकाचं पान पलटी करून पुढे जाऊ ना, तर तुम्हाला सुखाचे मार्गसुद्धा मिळतील. सुखाचे मार्गसुद्धा तुमच्या जवळ येतील. म्हणून विचार करा, नम्र व्हा. जीवनामध्ये जोपर्यंत नम्र होत नाही ना, तोपर्यंत सर्व सुख तुम्हाला मिळणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, या आयुष्य आहे ना, तुम्ही ठरवलं तर खूप सोपं आहे. जगायला गेलं तर दुःखात सुद्धा खूप सुख असतं. पण तोंड देता आलं ना, तर संकट ही क्षुल्लक असतात. वाटायला गेलं तर अश्रूमध्ये सुद्धा समाधान असतं आणि पचवायला गेलं ना, तर अपयश ही सोपं असतं. म्हणून जीवनामध्ये किती जरी संकट आली, जीवनामध्ये किती जरी दुःख आलं ना, तर समर्थांची आठवण करा, सद्गुरू आईची आठवण करा. ते दुःख कधी पळून जातील ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जर जो मनुष्य उपासनेला बसत असेल, उपासना करत असेल, ब्रह्ममुहूर्तावर जर उपासना करत असेल ना, त्याला फळ 100% मिळणार आहे. तुम्ही जोपर्यंत तुमचं मन मौनामध्ये ठेवत नाही, तोपर्यंत तुमच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्हाला मिळणार नाही. म्हणून हे जीवन आपल्या वाट्याला आलं आहे, ते आनंदानं जगा. त्या जीवनातील रस किंवा सुगंध शोधा.
तो सर्वांना आनंदच देतो ना, आणि सुखी होण्याचा सर्वात सोपा मार्गसुद्धा आहे. म्हणून असं म्हणतात ना की जे आपल्या नशिबात लिहिलं असतं तेच आपल्यासोबत घडत असतं. मात्र आपल्या कर्मात एवढी मोठी ताकद असते ना, आपलं पूर्ण भविष्य बदलण्याची क्षमता ठेवतं. फक्त आपला स्वतःवर विश्वास असायला हवा. कारण आताची वेळ जरी आपली खराब असली ना, तरी उद्याचा दिवस आपला असतो. म्हणून माणसाला स्वतःशी प्रामाणिक राहायला हवं. जेव्हा प्रामाणिक राहता आलं ना की जीवन जगणं खूपच सोपं होऊन जातं. म्हणून आयुष्यामध्ये किती जरी संकट असतील, किती जरी दुःख दारिद्र्य जरी असेल ना, तर कधीच घाबरून जाऊ नका. एकदम घट्ट मन करा, निर्मळ मन करा आणि भक्ती मार्गाने त्या दुःखाला सामोरे जा. एक ना एक दिवस तुमचा येईल, सर्व जग तुम्हाला खाली दिसेल आणि तुम्ही सर्वात उंच असाल. जय जय रघुवीर समर्थ.